त्यावेळेस सांगितलं, रे बकऱ्यात राहून मोक्ष मिळवलास, जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून चुकलास रे. लक्षात घ्या. अरे 84 लक्ष योनी फिरल्यानंतर हा मनुष्य देह माणसाला मिळतोय. ज्यावेळेस पाप आणि पुण्य समान होतं त्यावेळेस आपल्याला मनुष्य देह मिळतोय. जसा आंधळ्याच्या हातामध्ये जसा कावळा सापडावा तसा आपल्याला हा नरदेह मिळालाय. मंडळी लक्षात घ्या. एकदा एका राजाने फरमान काढलं, ऐका हो ऐका, जो कोणी कावळा पकडल त्याला 5000 रुपये बक्षीस. आता कावळा काय पकडायची वस्तू आहे का? इथं दशक्रिया विधीला कावळा मिळाला. एक आंधळा माणूस नदीवर आंघोळ करण्यासाठी गेला आणि सूर्याला नमस्कार करायला गेला, तसा आंधळ्याच्या हातामध्ये कावळा सापडला. त्याने विचार केला, अरे असे 2-4 कावळे तर सहज पकडू शकतो. एक बगलामध्ये ठेवला, वर हात केला, बगलातला कावळा उडून गेला. जसा आंधळ्याच्या हातामध्ये जसा कावळा सापडावा तसा आपल्याला हा मनुष्य नरदेह मिळाला. आणि मंडळी त्यावेळेस दुर्गाप्पा सुरानावर यांना मामांनी सांगितलं, रे मी पाहत होतो तू मला कधी कपडे आणायला सांगतोय आणि तू सुद्धा कपडे आणायला सांगितली नाही आणि मी सुद्धा दिली नाही. अरे या दुर्गाप्पा सुरानावर यांना चांगला कपडे आणा, चांगले ड्रेस आणा, माझ्या देवानं सांगितलं. आणि खरोखर पटका धोतर सदरा आणला. दुर्गाप्पाच्या पत्नीला सुद्धा मामाने त्यावेळेस आहेर केला. साडी चोळी पातळ देवानं आहेर केला. दुर्गाप्पा सुरानावर यांना मामांनी घरी पाठवलं. संसार प्रपंच चालू झाला. आणि मंडळी सासऱ्याची 2 एकर जमीन अर्ध्या वाट्यानं या दुर्गाप्पा सुरानावर यांनी केलेली होती. अर्ध्या वाट्यानं करायला घेतलेली होती. आणि काही काळानंतर, काही महिन्यानंतर माझा देव त्या गावामध्ये आला. कोणत्या? कर्नाटक राज्यामध्ये बेळगाव जिल्ह्यामध्ये सौंदती तालुका आणि बुधनूर नावाचं गाव. दुर्गाप्पा सुरानावर यांचं गावामध्ये मामा बकरी घेऊन आलं. अरे उभं ज्वारीचं पीक डुलत होतं. दुर्गाप्पा सुरानावर आणि दुर्गाप्पाची पत्नी आणि दुर्गाप्पा सुरानावर यांचा मुलगा सिद्धाप्पा सुरानावर हे 3 जण शेतामध्ये काम करत होत. मामांनी सगळी बकरी आणली आणि उभ्या ज्वारीच्या पिकामध्ये सोडून दिली. मामा उभं बांधावर रस्त्यावर येऊन थांबलं. बकरी वरडायला लागली. दुर्गाप्पा सुरानावर यांनी पाहिलं, अरे देवालाय पळत आलं. 3 जण मामांचं दर्शन घेतलं. मामांच्या पायाला कोण स्पर्श करत नव्हतं. देवानं कधी पायाला स्पर्श करू दिला नाही. 10 फुटावरून लोक दर्शन घ्यायचे. आज आदमापूरला गेला तो 25 फुटावरून दर्शन घ्यावं लागतं. देवा लय उपकार झालं. देवा तुमच्या मेंढी माऊलीचं पाऊल आमच्या शेताला लागलं. तुमचं पाऊल आमच्या शेताला लागलं. देवा लय उपकार झालं. आमच्या पाठीमागची 7.5 निघून गेली. लक्षात घ्या, मामांच्या मेंढी माऊलीचं पाऊल म्हणजे साक्षात या जगाच्या मालकाचं पाऊल. अरे मामांच्या शेळ्या मेंढ्याचं पाऊल आपल्या शेताला लागू द्या. अरे देव खाण्यासाठी खाऊन कधी कोणाचं बुडावलं नाही. लक्षात घ्या, देव आपल्या गावामध्ये येतोय. देव काहीतरी द्यायला येतोय. लक्षात घ्या गावकरी मंडळी. मामा सांगायचे, माझा हात असा जगाकडे घेण्यासाठी नाही तर माझा हात असाला जगाला देण्यासाठी. अरे खाऊन बोलावणारा देव नाही. मंडळी लक्षात घ्या. आणि मामाने आज तागायत कोणाचा पगार कधी ठेवून घेतला नाही. मामाने आज तागायत कोणाचा उपकार ठेवून घेतला नाही. खरोखर मेंढी माऊली आली. मामांच्या शेळ्या मेंढ्या आल्यात. देव काहीतरी द्यायला आलाय. अरे आपल्या शेताला पाऊल लागू द्या. बाळू मामांच्या लावानं मामा बोलायला लागला. अरे त्या ज्वारीचं पीक, या ज्वारीच्या पिकामध्ये मामाने सगळी बकरी सोडून दिली. दुर्गाप्पा सुरानावर यांना बोलायला लागलं, अरे शेत कुणाचं आहे? मामा हे शेत आमच्या सासऱ्याचं आहे. अर्ध्या वाट्यानं करायला घेतलं. मामाने छातीला हात लावला माझ्या देवानं. अरे माझी बकरी म्हणतात हे शेत आमचं. त्याचा अर्थ मंडळी कोणालाच कळाला नाही. 1-2 वर्ष अशीच लुटली गेली. आणि दुर्गाप्पाच्या सासऱ्यानं ते शेत विकायला काढलं. आपल्या मुलीला सांगितलं, मला शेत विकायचे कमी पैशामध्ये, ते शेत विकतो. हे पैसे, मला पैशाची गरज आहे आणि हे शेत मंडळी मुलीला सांगितलं हे तुलाच देणार पण कमी भावामध्ये देणार. त्यावेळी दुर्गाप्पा सुरानावर यांची पत्नी बोलायला लागली, बाबा आमच्याकडे एवढे पैसे नाही,
कुणाला द्यायचंय ते दे, पण आमच्याकडे पैसे नाहीत. हेच कळालं मंडळी गावातल्या त्या दुर्गाप्पा सुरानावर यांच्या मित्रांना निलाप्पाला जसं कळलं त्याने मामांचा तळ गाठला. देवाला सांगितलं, देवा दुर्गाप्पा सुरानावर यांची जमीन, या सासऱ्याची जमीन विकायला काढली, कमी भावामध्ये देतोय, पण दुर्गाप्पाकडे पैसे नाही, काय करायचं मामा? देवानं स्वतःनं पैसे दिले 400 रुपये. मी दिलंय म्हणून सांगू नको. दुर्गाप्पा सुरानावर यांच्या घरी गेला निलाप्पा, आणि निलाप्पानं सांगितलं, बाबा मामाने सांगितलं मी दिलंय म्हणून सांगू नको. अरे माझ्या बायकोचं दागिनं गहाण ठेवतो, पण ती जमीन घे, स्वस्तात मिळते. त्यावेळेस दुर्गाप्पा सुरानावर यांनी सांगितलं, बाबा तू पैसे देतोय म्हणून घेऊया. अरे पंच लोकांमध्ये व्यवहार ठरला. दुर्गाप्पाच्या सासऱ्यानं 600 रुपये जमिनीचा दर सांगितला मंडळी. 2 एकर शेत जमीन स्वस्ताही होती मंडळी. आणि त्यावेळेस दुर्गाप्पा सुरानावर यांनी 300 रुपयाला जमीन मागितली. कुणीच बोललं नाही. पंच लोकातला एक माणूस उठला, दोघाला मान्य असेल तर 400 रुपयाला जमीन खरेदी करा म्हणून सांगितलं. आणि मंडळी 10 रुपयाची इसार पावती केली आणि ती जमीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला. दुर्गाप्पा सुरानावर यांना झोप येईना मंडळी. रात्रभर झोप आली नाही. अरे दुसऱ्या दिवशी पैसे द्यायचे, कुठून आणायचे पैसे? निलाप्पाच्या घरी गेला. निलाप्पाच्या घरी गेल्यानंतर त्या निलाप्पानं सांगितलं, दुर्गाप्पा अरे हे 400 रुपये घे. अरे या जगाच्या मालकानं परमेश्वरानं माझ्या बाळू मामानं दिलंय. देवानं सांगितलं होतं सांगू नको. 400 रुपये दिलं आणि अशा प्रकारे ती 2 एकर जागा, 2 एकर जमीन खरेदी केली. काही दिवसानंतर मंडळी मामांचा वार्षिक भंडारा उत्सव फाल्गुन वद्य एकादशीला म्हणजे कापशी गावामध्ये भंडारा उत्सव, भंडारा यात्रा होती. त्यावेळेस दुर्गाप्पा सुरानावर आणि हा निलाप्पा धनगर बाकीचे काही मित्र मंडळी मामांच्या तळावर भंडाऱ्या उत्सवाला आले. त्यावेळेस माझा देव बोलायला लागला, अरे दुर्गाप्पा अरे जमीन घेतलीस लेका, अरे लई मोठा सावकार झाला तू. देवा आमची कुवत नव्हती, देवा आमच्याकडे पैसे नव्हतं, हे पैसे तुम्ही दिलं म्हणून ही जमीन खरेदी केली. देवा हे पैसे कधी फिटायचे? तुमचं उपकार कधी फिटायचं देवा? का रे म्हणले दुर्गाप्पा. अरे पहिलीची 5 एकर जमीन, आताची 2 एकर जमीन, अरे 7 एकर जमीन, आणि कवा पैसे फिटायचं म्हणतोस लेका? मामा आमचा सौंदती तालुका दुष्काळग्रस्त मामा. 1 वर्ष पाऊस पडला तर 2 वर्ष पिकत नाही. आमची 4-5 मुलं, आम्ही अजून खर्च करून बसतोय. मामा हे पैसे कवा फिटायचं? कधी उपकार फिटायचं? अरे दुर्गाप्पा अरे तुझ्या शेताला पाऊस पडला नाही, तुझ्या गावामध्ये पाऊस पडला नाही, तुझ्या गावामध्ये दुष्काळ जरी पडला तर त्या 2 एकरामध्ये अरे डोक्यानं आणून पाणी घालेल अशा माझा देव सांगत होता मंडळी. आणि खरोखर मंडळी छत्री धरल्याप्रमाणे त्या 2 एकरात पाऊस पडत होता मंडळी. आजही पडतोय मंडळी. मामांचा शब्द कधी खोटा होत नाही. अरे डोक्यानं आणून पाणी घालल तुझ्या शेताला. दुर्गाप्पा सुरानावर यांना सांगितलं. पुढं मंडळी असा प्रसंग आला मंडळी. 1972 साली दुष्काळ पडला. लोक गाव सोडून जायला लागले. अरे ज्वारीचं वाटूक सुद्धा कुणाच्या शेतामध्ये नव्हतं. त्याच 2 एकरामध्ये माझ्या देवानं पाऊस पडला आणि 35 फुटी ज्वारी त्या 2 एकरामध्ये आईने दुष्काळामध्ये झाली. अरे विचार करा मंडळी, सगळं गाव सोडून जायला लागली. लोक गाव सोडून जायला लागली. सगळं गाव दुर्गाप्पा सुरानावर यांच्या समोर आलं, दारासमोर. दुर्गाप्पा अरे गाव सोडून चाललोय, पण वाटेनं भूक लागली तरी थोडी तरी ज्वारी द्या आम्हाला. दुर्गाप्पाची बायको सांगायला लागली, अरे देऊन टाका थोडी थोडी. अरे कुणाला म्हणून द्यायचंय? अख्खा गाव आलंय. हे शेत कुणाचं आहे? मामाचं. ही ज्वारी कुणाची? मामांची. अरे गमेले घ्या. 2 नवरा बायको असेल तर 2 गमेले द्या, 2 मुलं असेल तर 2 गमेले अजून द्या, अजून 2 मुलं असेल तर 2 गमेले द्या. प्रत्येक माणसाला 1 गमेल ज्वारी द्यायची. ही ज्वारी मामांची. जोपर्यंत मामा पुरवल तोपर्यंत वाटून टाका, परत घ्यायची नाही. काय काय मन मोकळा असेल विचार करा दुर्गाप्पा सुरानावर यांच्या कुटुंबाचा. अरे आईनं दुष्काळामध्ये कुणी पाणी प्यायला देत नव्हतं, धान्य तर लांब, पण ज्वारी वाटायला चालू केली. अरे माघारी सुद्धा घ्यायची नाही.
या बेतावर ज्वारी वाटायला चालू केली. मामांचं नाव घेऊन घमेल टाकत होतं मंडळी. अरे बघता बघता अख्ख्या गावाला मंडळी, गावाला ज्वारी पुरून 25 पोती संपली, 10 पोती शिल्लक राहिली. देवाने किती वाढवली असेल याचा बारीक विचार करा. देव जागा वेगळा, देवाचा अधिकार मामांचा लई मोठा आहे, लक्षात घ्या. त्यावेळेस मंडळी ते 2 कुटुंब असं होतं त्या गावामध्ये. एक एक पोत ज्वारीचं दिलं, पण त्या कुटुंबानंतर 2-3 वर्षानंतर माघारी दिली. कुणाचं काही घ्यायचं नव्हतं. काही काळ लोटला गेला मंडळी, काही काळ लोटला गेला. आणि दुर्गाप्पा सुरानावर ज्यावेळेस वैकुंठाला जाणार होतं मंडळी, वैकुंठाला जाणार होतं. 5 मुलं मंडळी दुर्गाप्पा सुरानावर यांना एकत्र आली. बाबा काहीतरी या जगामध्ये कसं जगायचं, कसा व्यवहार करायचा देवा आम्हाला सांगा. वडिलांना सांगायला लागले. त्यावेळेस दुर्गाप्पा सुरानावर यांनी एकच सांगितलं मंडळी, कान लक्ष देऊन इकडे लक्ष देऊन ऐका. दुर्गाप्पा सुरानावर यांनी 5 मुलांना एकच सांगितलं, अरे तुम्हाला इतर वेळेस काय काम करायचं असेल काम धंदा करा, पण मामांचं काम ज्यावेळेस कानावर येईल, मामांचं काम ज्यावेळेस कानावर येईल, घरात एखादं मड असेल तर बाकीचे पुरतील, पण मामांच्या कामाला हजर राहा. काय सांगितलं मंडळी. दुर्गाप्पा सुरानावर यांना मामांनी एकदा विचारलं, अरे कवर बकरी राखतो की म्हणले कायमचा. अरे घेतला ना म्हणले कुट्टा मारून. आज 3री पिढी बकऱ्यामध्ये त्यांची. त्यावेळेस मंडळी एक प्रसंग आला. दुर्गाप्पा सुरानावर यांचा मुलगा मंडळी सिद्धाप्पा सुरानावर म्हणजे 14 नंबर पालखीचे कारभारी. आज हालाप्पा सुरानावर यांचे वडील सिद्धाप्पा कारभारी मंडळी, लक्षात घ्या. आणि सिद्धाप्पा कारभाऱ्यांचे वडील दुर्गाप्पा सुरानावर 3री पिढी बकऱ्यात. तर मंडळी सिद्धाप्पा कारभारी या सिद्धाप्पा सुरानावर यांची मुलगी मंडळी 3 महिन्याची आजारी होती, सिरियस होती. बकऱ्यातून पत्र आलं. शेळ्याच्या खांडाकड बाबळी तोडायला माणसं नाही, पत्र आलं मराठीतून. कन्नड भाग वाचायलाच कुणाला येणार. 6 किलोमीटर चालत वडनूर नावाचं गाव. अरे चालत 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 गेलं, तिथं पत्र वाचलं. आता करायचं काय. मुलगी तर सिरियस आहे, ऍडमिट आहे. दवाखान्यामध्ये कुणाकून तरी 100 रुपये उसनं घेतलं, दवाखान्यात गेले. डॉक्टरने सांगितलं पैसे आणलेत का. बिल झालं होतं मंडळी त्यावेळेस 120 रुपये. आणलेत 100 रुपये. कोणत्या गावचा रे तू, डॉक्टर विचारायला. मी बुधनूर गावाचा. आता दुर्गाप्पा सुरानावर यांनी सेवा केलेली सगळ्यांना माहित होती. अरे तुमच्या गावचा तो दुर्गाप्पा सुरानावर लई सेवा केली, त्यांचाच मुलगा. पैसे आणलेत का. आणल्यात 100 रुपये. डॉक्टर साहेब घरी जायला आहे का पैसे. नाही म्हणले, आम्ही 10-20 किलोमीटर चालत जातो. अरे डॉक्टर सुद्धा तळमळला. 60 रुपये घेतलं, 40 रुपये माघारी दिलं. त्यावेळेस मंडळी सिद्धाप्पा कारभाऱ्यांची पत्नीने सुद्धा मन धीट केलं. अरे मुलगी सिरियस आहे, पण लक्षात घ्या त्या जागी आपण असतो काय म्हणलं असतो. अरे घरामध्ये एकतर मुलगी आजारी आहे आणि काय देवाला जायचं, पण तो शब्द कानावर ऐकायला मिळाला होता. दुर्गाप्पा सुरानावर यांनी मुलांना सांगितलं होतं, अरे मामांचं काम ज्यावेळेस कानावर येईल, घरामध्ये एखादं मड असेल तर बाकीचे पुरतील, पण तुम्ही मामांच्या तळावर कामाला हजर राहा, सेवेला हजर राहा. मन नीट केलं. तुम्ही मामांच्या तळावर शेळ्या उपाशी, शेळ्याच्या खांडाकडे कोणाही जावा म्हणले. काय असेल माझं मी बघून घेते. आणि खरोखर मामांच्या तळावर हजर झालं. 1 महिन्यानंतर तळावर पत्र आलं, मुलगी सुखरूपे चांगली केलीये. आणि खरोखर मंडळी विचार करा, अरे ज्यावेळेस मामांच्या तळावर आपण सेवेला जाईल त्यावेळेस आपल्या घरामध्ये काहीतरी वाईट कसं करून देईल. खरोखर माझा देव जगा वेगळा. खरोखर आज 14 नंबर पालखीचे कारभारी हालाप्पा सुरानावर यांचे वडील म्हणजे सिद्धाप्पा कारभारी खरोखर लई सेवा केली. आणि त्यांचे वडील म्हणजे दुर्गाप्पा सुरानावर 3री पिढी बकऱ्यामध्ये मंडळी. खरोखर हा दृष्टांत कधी ऐकायला मिळणार नाही तुम्हाला, म्हणून मुद्दाम सांगितलाय. बोला बोला बाळू मामांच्या नावानं. मामा सांगायचा, माझा देव सांगायचा, अरे नीतीसारखं फळ नाही, धर्मासारखा लाभ नाही, आणि परोपकारासारखं पुण्य नाही रे बाबा.
नीतीनं कमवा, कष्ट करून कमवा. कुणाचं कुळ कायद्याचं रान हडपून घेऊ नका. इष्टेत मिळेल म्हणून पुलगी करू नका. अरे नीती धर्मानं वागा, नीतीनं कमवा. नीतीसारखं फळ नाही, अरे धर्मासारखा लाभ नाही. अरे कलियुगामध्ये लय पैसा तुमच्याकडे झाला, अरे कलियुगामध्ये लय पैसा तुमच्याकडे झाला तर परस्त्रीच्या अंगावर कधी हात टाकू नका. परस्त्री गमन कधी करू नका. परनिंदा कुणाची करू नका. परधन कुणाचं घेऊ नका. अरे लय कलियुगामध्ये पैसा झाला तर 5 माणसाच्या हातावर तुम्ही पाणी घाला, म्हणजे अन्नदान करा. तो तुमचा धर्म राहिला. अरे ज्याच्या घरात धर्म झाला तिथं देव थांबल. ज्याच्या घरात वाईट कर्म घडतील तिथं यमराजा दारात वाट बघत उभा राहील. नीतीसारखं फळ नाही, धर्मासारखा लाभ नाही आणि परोपकारासारखं पुण्य नाही. परक्यावर उपकार करायला शिका, माझा देव सांगायचा. मंडळी लक्षात घ्या. खरोखर मामांचे वाक्य सतत चालू असायचं. बाबा, अरे जो करील माझ्या मेंढी माऊलीची सेवा तो खाईल पाची पक्वान मेवा. अरे जो करील सेवा तो खाईल मेवा. जो करील चाकरी तो खाईल आयुष्याची भाकरी. अरे माझी मेंढी माऊली अरे एखाद्याच्या शेतातून जरी फिरून गेली तरी ती पिकायला लावते, माझा देव सांगायचा. आज लक्षात घ्या, आपली गावची यात्रा वर्षातून एकदा दोनदा होईल. कुलदैवताची यात्रा वर्षातून 4 वेळा 5 वेळा होईल. अरे 19 पालखी सोहळे आणि 15 नंबरचा हा पालखी सोहळा. मंडळी विचार करा, 19 पालखी सोहळे रोजच खोंड्या माळावर रोजच जत्रा भरवणारा या कलियुगातला देव म्हणलं तर या जगाच्या पाठीवर फक्त बाळू मामा रोज यात्रा भरती. म्हणजे 19 ठिकाणी रोज यात्रा भरणार असं जगात एकमेव ठिकाण असेल तो म्हणजे मामांचा तळ. असाच मंडळी मामांच्या पाठीमागे जसा रथामध्ये तंबू आहे, जमिनीवर तंबू मारलेला असायचा. त्यामध्ये एक बाबलादी सदाशिवाचा एक फोटो असायचा, एक मुळे महाराजांचा एक फोटो असायचा, एक विठ्ठल रुक्माईचा एक फोटो असायचा, हलसिद्धनाथांचा एक फोटो असायचा आणि मध्ये बाळूमामा बसलेले, दोन्ही बाजूला 2 घोडी उभी. असे 5 फोटो मामांच्या तंबूमध्ये मामा द्वादशीच्या दिवशी पूजा करायचे. मामा सांगायचे, अरे कैलासाला जाणारी वाट आणि माझ्या तळावरच्या तंबूची वाट आहे. शब्द बारीक लक्षात घ्या. अरे परमेश्वराच्या घरची वाट आणि माझ्या तळावरच्या तंबूची वाट एक असेल, मामा सांगत असेल तर मामा साक्षात परमेश्वर आहे असं अप्रत्यक्षरित्या माझा देव सांगतोय. मंडळी लक्षात घ्या. अरे जगात झेंडा दिसेल या बाळू धनगराचा मामा सांगायचे. अरे बाळू धनगराचा राजवाडा बघाय समज जग. एकादशीच्या दिवशी मंडळी 100 फक्त माणसं मामांच्या तळावर यायची. भक्त मंडळीला मामा सांगायचे, अरे बाळू धनगराचा राजवाडा बघाय समजा जग येईल रे. मामा अहो तंबू मारलाय आणि तुम्ही सांगताय राजवाडा बघाय. मामांनी सांगितलं, रे जगात निशान फिरणारे माझा कोण राजा येतोय. मामांचं निशान म्हणजे मामांची मेंढी माऊली. मंडळी लक्षात घ्या. मामांनी फक्त महाराष्ट्र कर्नाटक मर्यादित सांगितली नाही, भारतात सुद्धा सांगितली नाही. अरे जगात निशान फिरणारे माझा कोण रंग चढवा येतोय. आणि आज तागायत मामांचा इतिहास. मामांचा पालखी सोहळा असू दे, मामांचा कोणताही कार्यक्रम असू दे, ज्याने ज्याने आडवा आले मंडळी त्यांचा कार्यक्रम या देवाने केला. पालखी हल्ल्यानंतर देवाने स्वतःच्या रक्ताच्या नात्याला सुद्धा सुट्टी नाही दिली. चुकी झाली मंडळी, स्वतःच्या भावाला सुद्धा शाप देऊन मारलंय. तुमच्या आमच्या हातून चूक झाली तर देव सोडणार नाही मंडळी. खरोखर मामांची बकरी आल्यात मंडळी. मामांची सेवा करा, भक्ती करा. जेवढी सेवा करेल तसा मामा पगार देणार आहे. ज्याच्या ज्याच्या शेताला माझ्या मेंढी माऊलीचा पाऊल लागल तिथं विपुल प्रमाणात धनधान्य पिकल. खाऊन मामा कधी कुणाचं बुडवणार नाही. अरे जो माझी जशी चाकरी करल, जशी माझी सेवा करल तसा मी त्याचा पगार पुढे बी देईन. पण कोणत्या रूपाने देईन मामा सांगायचे ते नाही सांगता येणार. अरे जगाच्या पाठीवर तुम्ही कुठं बी जावा, अरे तुमच्या पायाच्या टाचाखाली म्याच हाय. इथून पुढे तुम्हाला या बी म्हणणार नाही, आल्यानंतर जावा बी म्हणणार नाही. इथून पुढे तुमचा पगार देतोय असं बी म्हणणार नाही आणि देत नाही असं बी म्हणायचं नाही. ज्यावेळेस द्यायची वेळ येईल त्यावेळेस देईल कदाचित ह्या जन्मातला पगार. मामा सांगायचे मी पुढच्या जन्मात येईल, पण संकट येईल तेव्हा नुसतं माझं नाव घ्या. अरे जगाच्या पाठीवर मला कुठून बी हाक मारा, संकट येईल तेव्हा नुसतं माझं नाव घ्या. मी तुमच्या जवळच. काय मामांचा अधिकार.
मामा समाधी घेण्यापूर्वी सांगायचं, अरे मला बाळंत व्हायचंय, मला जागा शोधतोय, मी जागा शोधतोय. महिला मंडळ बाळंत कोण होतं, महिला मंडळ प्रस्तुत होता. पण माझा देव सांगायचा समाधी काळापूर्वी, अरे मला बाळंत व्हायचंय, मी जागा शोधतोय. आज मामा झाला का नाही बाळंत सांगा. आज आदमापूरला गेला तर पाय ठेवायला जागा नाही मंडळी. 19 पालखी सोहळ्यावर अशीच जत्रा भरते, रोज यात्रा भरवणारा कलियुगातला देव बाळू. अरे लेकर बाळ कोणाची सगळी, समधी मामांची लेकर बाळ. मामा सांगायचे, अरे मला बाळंत व्हायचंय, मला कात टाकायची, जसा नाग राजा कातन टाकावा आणि जवान व्हावा. आणि खरोखर मंडळी आज मामा नाही असं कधी समजू नका. अरे मामांची शेळ्या मांड्या ज्यावेळेस उपाशी येतात मंडळी, त्यावेळेसही देव जेवत नव्हता, उपाशी राहायचा माझा देव. आजही मामांच्या शेळ्या मेंढ्या उपाशी आल्या तर आजही मामा जेवत नाही मंडळी, लक्षात घ्या. तुम्ही म्हणता 4 सप्टेंबर 1966 ला मामाने संजीवनी समाधी घेतली. अरे नाही मी असं समजू नका, अरे नाही मी असं समजू नका. अरे ज्या दिवशी ओल्या झाडाला आग लागेल त्या दिवशी या जगात बाळू धनगर नाही म्हणून समजा. आता ओली झाडं उभ्यानं कधी पेटेल. अरे ज्या दिवशी पृथ्वीचा प्रलय काळ होईल, पृथ्वी नष्ट होईल, ओली झाडं समधी उभ्या उभ्या महाप्रलयानं महाअग्नी ज्वालानं पेटल, त्या दिवशी मी जगात नाही मामाने सांगितलं. पण लक्षात घ्या, मामा सांगायचं कधी कधी, अरे या पृथ्वी तलावर कोणताही साधक असू द्या, कोणताही संत असू द्या, कोणताही भक्त असू द्या, त्याला वैकुंठाला न्यायचं की नाही न्यायचं हे मी ठरवतो असं सांगणारा माझा देव. अरे हिमालयामध्ये गिरीकंद पर्वतामध्ये तो साधू, तो भक्त लपून तपश्चर्या जरी करत असेल तरी त्याला वैकुंठाला न्यायचं की नाही न्यायचं हे मी ठरवणारा सांगणारा माझा देव आहे मंडळी. बाळूमामांच्या नावानं मामांची सेवा करा, मामांची भक्ती करा, आणि सेवा केलेलं फळ मामा कोणत्या रूपात देईल सांगता येत नाही. आज भाकरी कोणी कोणी आणल्या तळावर हात वर करावं का बरं मंडळी. अरे मामांची सेवा करणारी, मामांची मेंढके मंडळी, मामांचे सेवाधारी मंडळी आपल्या स्वतःच्या संसारावर मंडळी, प्रपंचावर मंडळी तुळशी पत्र ठेवतात आणि मामांची सेवा करायला येतात. मग विचार करा, रोज तळावर भात खाऊन जमल का मंडळी, जमल का, आपण तरी खाईल का. अरे देवाला नैवेद्य म्हणून 5-5 भाकरी, 5-5 चपात्या, काय सुकी चटणी मिरची काय असेल, या मेंढके मंडळीसाठी रोज सकाळ आणि संध्याकाळ आली पाहिजे मंडळी, सकाळ आणि संध्याकाळ आलीच पाहिजे. मामांच्या मुखातून गेलेली गोष्ट तुम्हाला सांगतोय. अर्ध्या भाकरीचं किती पुण्य लागतं तर मंडळी, ह्या पुणे शहराचं नाव मंडळी पहिलं पुण्य नगरी होतं. देवानं सांगितलं, माझ्या मामानं भक्तांना सांगितलेली मामांच्या मुखातून आलेली गोष्ट सांगतोय. अरे या पुण्याचं नाव, ह्या पुणे शहराचं नाव मंडळी पहिलं पुण्य नगरी होतं. का, त्या पुण्य नगरीला एक राजा होता, पुण्यवान राजा होता. पुण्य विकत घ्यायचा, गावोगावच्या लोकांचं पुण्य विकत घ्यायचा आणि त्या बदल्यात पैसे द्यायचे. अरे बातमी पसरली, खेडोपाड्यामध्ये बातमी पसरली, बातमी कुणाच्या कानावर बायको आली, रोज दुसऱ्याच्या शेतावर मोल मजुरी करणाऱ्या त्या बाईच्या कानावर बातमी आली. घरी आली संध्याकाळी, आपल्या बायको आपल्या नवऱ्याला सांगितलं, अहो पुण्यनगरीला जावा, पुण्यनगरीचा राजा पुण्य विकत घेतोय, त्या बदल्यात पैसे देतोय. काही पैसे येतील, आपल्या मुलाला गोडधोड खाऊ खायला घेऊ, आपल्याला कपडा लत्ता घेऊ, मलाही एखादी साडी घेऊ, तुमचेही कपडे फाटल्या. अगं आपल्याकडे कसला आले पुण्य. अगं कधी पांडुरंगाच्या सत्यामध्ये कधी आपण धर्म केला नाही, कधी पाणी ओतून कधी धर्म केला नाही, कधी 5 वारकऱ्यांच्या हातावर कधी पाणी घातलं नाही, कधी अन्नदान केलं नाही, कधी पंढरीची वारी केली नाही, कसला आलंय पुण्य. पण रोज संध्याकाळी ती बाई कामावरून आली की आपल्या नवऱ्याला सांगायची, हट्ट धरला आणि पत्नीचा हट्ट पुरवण्यासाठी बायकोला सांगितलं, बाबा जातो एकदा पुण्यनगरीला, जावा पण राजाची भेट घेतल्याशिवाय परत माघारी येऊ नका. सकाळ झाली मंडळी, पुण्यनगरीला निघाला. अहो थांबा, पुण्यनगरीला चाललाय, तुम्हाला जायला काय वाटण, काय गाड्या आहे का घोडे, चालत जाणार. मग जात असताना रस्त्यामध्ये भूक लागली तरी भाकरीची शिदोरी बरोबर असेल,
पिठाच्या डब्यामध्ये हात घातला. भाकरी करण्यासाठी त्या बाईनं पिठाच्या डब्यामध्ये हात घातला. मंडळी, काय दुर्दैव, 18 विश्व दारिद्र्य त्या घरामध्ये होतं. भाकरीचं पीठ सुद्धा नव्हतं, 2 भाकरीचं पीठ नव्हतं. शेजारणीकडे गेली, 2 भाकरीचं पीठ उसळलं, 2 भाकरी थापल्या, 1 भाकरी घरामध्ये ठेवली, एका भाकरीवर मिरची चटणी टाकली, भाकरीचं गाठोडं दिलं आपल्या नवऱ्याला. पुण्यनगरीची वाट तो चालू लागला. वाट चालत असताना मंडळी रस्त्यामध्ये लोकांना विचारायचा, पुण्यनगरी आली काय, पुण्यनगरी आली काय. लोक सांगायची लांब याच. असं विचारत 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 असताना एकानं सांगितलं, अरे बाबा, समोर पुण्यनगरी आली बघ. भूक लागलेली होती, पोटामध्ये पाण्या वाचून अन्नाचा कण सुद्धा नव्हता. रस्त्याच्या कडेला पाण्याचा झरा वाहत होता. हातपाय तोंड धुतलं, एका झाडाखाली भाकरीचं गाठोड उघडलं मंडळी, आणि समोर प्रसंग उभा राहिला. एक कुत्री व्यालेली होती, 4-5 पिल्ल होती मंडळी, आणि उपाशी परमात्मा त्या कुत्रीच्या रूपामध्ये समोर उभा राहिला. कुत्री उपाशी होती मंडळी, आणि कुत्री उपाशी होती म्हणजे पुरेसं दूध नव्हतं. दूध नसल्यामुळे मंडळी ती पिल्लही उपाशी होती. असा उपाशी परमात्मा कुत्रीच्या रूपामध्ये समोर उभा राहिला. लक्षात घ्या मंडळी, देवाचा आणि आपला अंतर फक्त एक केसवर एक सूदवर आहे. देव आपल्यापासून लांब नाही. मनामध्ये विचार आला, अरे ही अख्खी भाकरी परमात्मा समजून जर त्या कुत्रीला टाकली तर आपला आत्मा तृप्त होणार नाही, उपाशी राहणार. एका भाकरीचं 2 तुकडं केलं. अरे परमात्मा समजून त्या कुत्रीला अर्धी भाकरी टाकली, आणि अर्धी भाकरी आपला आत्मा तृप्त करण्यासाठी ती अर्धी भाकरी मिरची चटणी बरोबर खाल्ली. पाणी प्यायला, पुण्यनगरीची वाट चालू लागला. काही वेळानंतर मंडळी पुरेसं अन्न त्या कुत्रीच्या पोटामध्ये गेल्यानंतर काही वेळानंतर दूध फुटलं. ती पिल्ल प्याली, दूध प्याली, आणि निवांत झाली. पुण्यनगरीची वाट चालत होता मंडळी, आणि राज दरबाराच्या मध्ये संध्याकाळी पोहोचला. अंगावर मळकी कपडे होती. शिपायानं दरवाजातच अडवलं. अरे कुठं चालला? मला राजाची भेट घ्यायची, मी पुण्य विकायलोय. अरे इथं रथी महारथी येतात पुण्य विकायला, आणि तुझ्याकडे कसला आलंय पुण्य. दोघांचा वाद चालू झाला मंडळी, आणि राजाला तो वाद ऐकू गेला. राजाला कळत होतं मंडळी कुणाचं किती पुण्य अंतर मनानं जाणत होता. त्याला एका पारड्यामध्ये बसवलं मंडळी. त्यानं डोळं मिटलं, आता आपल्याकडे कसलं आलंय पुण्य. पैसे टाकायला चालू झालं, हिरं माणिक मोती सगळं पैसे टाकायला झालं, तरी ते पारडं खाली जात नव्हतं. राजा विचार करायला लागला, अरे किती पुण्यवान असेल, काय पुण्य केलं असेल. त्यावेळेस मंडळी त्या राजानं पुण्य विकत घ्यायचं बंद केलं, आणि या पुण्यनगरीचं नाव मंडळी पुणे शहर असं पडलं. त्यावेळेस मामांनी सांगितलं, मामा सांगत होते, अरे जाता जाता फक्त काय केलं होतं, उपाशी परमात्मा समजून अर्ध्या भाकरीचा जाता जाता धर्म केला होता. आणि अर्ध्या भाकरीचा धर्म केल्यानंतर एवढं पुण्य मिळत असेल. आज मामांच्या तळावर तुम्ही या मेंढके मंडळीसाठी एवढ्या भाकरी आणताय, मामांच्या तळावर अन्नदान करताय. अरे या पुण्याची गंताच करता येणार नाही. एवढं पुण्याचा साठा तुमच्या पदरामध्ये पडतोय मंडळी, लक्षात घ्या. बोला बोला बळू मामांच्या नावानं. वेळ आहे ना, आहे ना. तर मंडळी असा देव जगा वेगळा. मामांच्या तळावर भक्त मंडळी येत होती. ज्यांना मुलबाळ नाही तेही लोक येत होते. आपल्या संसारातलं गहराने घेऊन देवाकडे येत होती. मामा असा जगात एकमेव देव, माझा देव सांगायचा, अरे मी या कल्पवृक्ष म्हणतात तसं झाड आहे. जो जे मनात येईल ते देण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये. फक्त तशी भक्ती करा आणि तशी सेवा करा. मामा कुणाचं काही फुकटचं कुणाचं काही घेतही नाही, आणि फुकट कुणाला काही देतही नाही. का तर घेसी देवा देसी ऐसा असशी उदार. काहीतरी भक्तिरूपी तुमच्याकडून सेवाच करून घेणार. मेंढी माऊलीला तुमच्या शेतामध्ये काहीतरी चारा चारून घेणार, त्या बदल्यात देव देणार. आणि मामा कुणाचा पगार कोणत्या रूपाने देईल ते मामा सांगता येणार नाही. बोला बोला बळवमांच्या नावानं.
तर कोणा देती भंडारा, कोणा देती कन्याचा घास बरा, कोणा देती शिव्याचा मारा, कल्याणतेची. मामांच्याकडे भक्त मंडळी यायची आणि मामा रांडेच्या उंडीच्या सुपाळीच्या शिव्या द्यायचे. मामा सांगायचे, अरे माझी शिवी म्हणजे तुम्हाला नाही, तुमच्या पाठीमागे असणाऱ्या 7.5. अरे माझ्या एका शिवीची जर किंमत करायला गेला तर 1,00,000 रुपयापेक्षा जास्त किंमत होईल, मामा सांगायचे. मग विचार करा काय मामांचा अधिकार. आणि एक भक्त मामांच्याकडे येत होती, मामा आपलं प्रत्येकाचं घरानं सोडत होती. बरेचसे असे कुटुंब होतं मंडळी, मुलबाळ नाही म्हणून बरीचशी लोक येत होती. मामा काय सांगायचे, अरे माझ्या तळावरच्या बिराळातल्या कन्याचा प्रसाद खा. कन्या म्हणजे ऐका, ज्वारी भरडलेली, चवीपुरतं मीठ टाकलेला तो शिजवलेला पदार्थ म्हणजे मामांच्या तळावरच्या कन्याचा प्रसाद. जो 18,000वर चालणार रामबाण औषध म्हणजे मामांच्या तळावरच्या कन्याचा प्रसाद. अरे लेका, माझ्या तळावरच्या कन्याचा प्रसाद खा. प्रसाद खाल्लं की मामा सांगायचे, अरे वर्षाच्या आत म्हणजे तुझ्या घरामध्ये पाळणा हलल आणि खरोखर मुलगा व्हायचा, मुलबाळ व्हायचं. कुणाला सांगायचे, अरे भंडारा खा, जातोय तुझा आजार, भंडारा खाल्ला की आजार जायचं. कुणाला सांगायचे, अरे गरम गरम चाय एका गुटकीत पिऊन टाक, होतंय तुझं काम व्हायचं. कधी कधी मामा तंबूच्या उजव्या बाजूला नेहमी बसायचं, 2 पायाच्या चवडीवर, हातामध्ये बिडी असायची. अरे बिडी ओढ, तुझं काम होतंय. अरे काय बोलल ते सत्य. कधी कधी तळावर पुरणपोळ्या आलेल्या असायच्या, अरे पुरणपोळी खा. पुरणपोळी खाऊन झाल्यानंतर मामा सांगायचे, त्या पोळीतच मुलगा आहे आणि घरामध्ये वर्षाच्या आत पाळणा हलायचा. असंच एकदा एक जोडपं 3-4 वर्ष लग्नाला झाले होतं, मुलबाळ नाही म्हणून मामांच्याकडे आलं. मामाने सांगितलं, रे माझ्या तळावरच्या कन्याचा प्रसाद खा. बाईला सोमवार होता म्हणजे म्हणायला लागली, मामा मी कन्या कधी खात नाही. देव सांगत होता कन्याचा प्रसाद खा, नाही म्हणले मी कन्या कधी खात नाही. बाई तुझं काम झालं, गावाकडे परत जा. गावाकडे परत गेली. उभ्या आयुष्यात तिला मुलबाळ झालं नाही. अरे देव आलाय द्यायला आणि पदर नाही घ्यायला. असंच एक नवीन लग्न झालेलं जोडपं मामांकडे आलं आणि मामांनी सांगितलं, अरे माझ्या तळावरच्या कन्याचा प्रसाद खा. नको नको म्हणायला लागली. देवानं आग्रह केला, अरे माझ्या तळावरचा कन्याचा प्रसाद खा. देवानं विनंती केली, नको 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 म्हणायला लागली. 4-5 वेळा मुखातून शब्द गेला. त्यावेळेस माझ्या देवाने सांगितलं, ग तू कन्या नको म्हणतीस तर मी तुला कन्या 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 कन्याच देणार. 5 वर्षात 5 मुली झाल्या मंडळी. काही ठराविक भक्त होते मंडळी, लक्षात घ्या, काही ठराविक भक्त होते. मामा त्या भक्तांना सांगायचे, अरे बाळू धनगराची सेवा चाकरी करताय आणि तुम्हाला जर मुलबाळ झालं नाही म्हणून माझ्या नावानं जगामध्ये बोंबलत सांगत सुटायचं असेल तर मला तुमच्या सेवेची गरज नाही. मामांच्या आज्ञेप्रमाणे आजही जो वागतोय मामा त्याचं कल्याण करतात. मामांच्या आज्ञेचं आजही जो उल्लंघन करतोय मामा त्याला शासन केल्याशिवाय सोडत नाही. एवढा अधिकार या कलियुगामध्ये. तळावरच्या कन्याचा प्रसादाचं मामांनी महत्व सांगताना सांगितलं, ऐका, आजही मंडळी दर अमावस्येला मामांच्या तळावर कन्या आणि आंबिलाचा प्रसाद केला जातो. त्यावेळेस रोज कन्या असायच्या, रोज कन्याचा प्रसाद असायचा. मामांनी सांगितलं, अरे 18,000वर चालणार रामबाण औषध म्हणजे माझ्या तळावरच्या कन्या. जिथं डॉक्टर लोक हात